आणि त्या भेटीमध्ये बांधकाम कामगार व इतर कामगार यांच्या ज्या प्रश्न यांचे मूलभूत जे प्रश्न आहेत त्याच्याबद्दल चर्चा केली। आणि कोरोनाच्या आधी 1.5 ते 2 लाख कामगार होते, पण नूतनीकरणाची प्रोसेस त्यांनी इतकी किचकट करून ठेवली आहे की त्याच्यामध्ये फक्त आता 7 ते 8 हजार कामगार राहिलेले आहे। म्हणजे बरेचसे कामगार हे या योजनेमधून बाहेर फेकले गेले याचा सरसर अर्थ होतो आणि त्याबद्दल हे प्रशासन अतिशय उदासीन आहे। तसेच हजारो करोडचा निधी बांधकाम कामगारांच्या वेलफेअर स्कीममध्ये असताना त्या निधीचा कुठलाही वापर त्यांच्या वेलफेअरसाठी होताना दिसत नाहीये। त्यांच्या आरोग्याच्या सोयी केल्या जावे याचं निवेदन आम्ही बच्चू कडू साहेबांना काही महिन्यापूर्वी दिलं होतं आणि त्यांच्यासाठी इथे विशेष हॉस्पिटल बनवण्यात यावे आणि त्यांच्या आरोग्याची काळजी चांगल्या प्रकारे घेतली जावी। तसेच या कामगारांसाठी जो निधी उभारला जातो, बांधकामाचा 2% लेवी जो दिला जातो, तो लेवी इतका जमा झालेला आहे, पण त्यापासून बांधकाम कामगार त्यांना पेन्शन मिळत नाही आहे, त्यांना शिक्षणाचे लाभ मिळत नाही आहे, स्कॉलरशिप मिळत नाही आहे, त्यांचा रिन्युअल व्यवस्थित होत नाही आहे। तसेच त्यांच्या मुलींसाठी लग्नासाठी जो निधी दिला जातो तो दिला जात नाही आहे, त्यांच्या आरोग्यासाठी जो दिला जातो निधी तो दिला जात नाही आहे। तसेच त्यांच्या पोषणाची जबाबदारी किंवा इतर कुठलेही त्यांच्या आरोग्याशी आणि जीविताशी शासनाची असलेली जबाबदारी शासन पालन करत नाही आहे। आणि या बाबतीत बांधकाम कामगार मंडळ आणि इथले हा सगळं प्रशासन इतका जास्त उदासीन आहे की त्या उदासीनतेमुळे त्यांच्या कामगारांमध्ये अतिशय निराशा आहे। आणि परत आम्ही त्यांना या निमित्ताने सांगू इच्छितो की या प्रश्नाला तुम्ही ताबडतोब या प्रश्नाला तुम्ही समाधान द्या आणि जे काही निधीपासून हे कामगार वंचित आहेत, आरोग्याच्या सोयीपासून वंचित आहेत, त्यांचा प्रश्न लवकरात लवकर दूर करा। त्यांच्यासाठी मोठं हॉस्पिटल बांधा। कामगारांसाठी 100-200 बेडचं हॉस्पिटल बांधण्याचं स्वप्न आपले लोकप्रतिनिधी दाखवतात, पण इतक्या वर्षामध्ये त्यांच्यासाठी आजपर्यंत काही केलेलं गेलेलं नाही आहे आणि फक्त त्यांचा वापर हा पॉलिटिक्ससाठी केला जाणं हे अतिशय दुःखदायी आहे। आणि म्हणून आम्ही भूमिपुत्र ब्रिगेडच्या वतीने शासनाला, इथल्या लोकप्रतिनिधींना आणि सर्वांना सांगू इच्छितो की जर कामगार जगला तर हे जग वाचेल।